लोक डायलॉग सांगतील नाही माणसाला माणुसकी जपली पाहिजे. माणुसकी कोणी केलं विचारित नाही. याकडे पैसे तू इज्जत आहे. तेव्हा उद्योग करा, व्यवसाय करा, जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. ज्याच्याकडून आपलं काम बनतंय तिथं गोड बोला, काम करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही रियालिटी आहे. कारण काय हे खाली मातीत का बसायचं आपण? काय गरज आहे? कशामुळे बसायचंय? का? अरे विचारमंचावर बसायला सत्ता लागेल नाही येणार आपल्या हातात. चला झाक मारू सोडून द्या. विचारमंचावर बसायला मालमत्ता लागेल नाही कमवता येणार. पण विचारमंचावर सत्ता आणि मालमत्ता दोन्ही बी नसल्या ना तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर बसता येते. विठ्ठल कांगणे त्याच्यामुळे तिथे आपल्या घरातल्या भिंतीवर बापाचा फोटो लागला तर तो बाप पुन्हा खाली येऊन कधीच आपल्या पाठीवर शबासकी देत नाही. जिवंतपणे आपल्या बापाचा पाठीवर हात पडला पाहिजे. ती शबासकी तुम्ही मिळवली पाहिजे. तुमच्या डोक्यात एका गोष्टीचा राग आला पाहिजे की आम्ही बालू नागरेच्या वाढदिवसाला गेलो, त्या ठिकाणी गादीवर काही लोक बसले होते, पण साला महाबाप जमिनीवर मातीवर बसला होता. मी काय झक मारायची तर मारेल, या गावातून तिकडे कुठं काळं पांढरं करेल, 5-10 वर्षाला येईल, पण कुठलं तरी एक काम करेल की ज्या कामामुळं त्याच ठिकाणी महाबाप स्टेजवर बसलेला असेल आणि मी खाली बसलेला असेल. याचा राग तुम्हाला आला पाहिजे. की त्याने एवढीच विनंती करतो की मी 60,000 रुपये घेत असतो, पण इथं बसलेलं एखादं लेकरू आहे आणि तुम्हाला वाटलं बाबा याला शिकताना अडचणी आली, मायबापा नाहीत, बिंदास त्याला परभणीत घेऊन या. त्याचं खाणं पिणं राहणं कपडे नोकरी लागेपर्यंत काँग्रेस सर एकटेच करणार. लक्षात इकडं तू बाजूला बस, खाली बस. ती पोरगी घेऊन उभी आहे, खाली बस, खाली बस रे. हे इकडे काढून उभे तुम्ही, रामभावरती या. तुम्ही स्टेजवर या, बाकीच्या इकडे मरा. मामावरती या, स्टेजवर या, काय हरकत नाही. मामा इकडे स्टेजवर या. हा बाकी इकडे बसा. म्हणजे आपण बाजूला उभं राहिलं काय होतं, आपल्या डोक्यात एक फिलिंग होती की मी जरा यायच्यापेक्षा बरा आहे, काही धतुरा बरा नाही, तो आमच्या सारखाच आहे. ती फिलिंग डोक्यात येऊ द्यायचीच नाही. रविराज भैयानी या ठिकाणी सांगितलं की बाबा राजकारणी लोकांना आपला कार्यक्रम ठोकला, राजकारणी लोकांना आपल्या गाड्या बदलल्या, राजकारणी लोकांकडे गाड्या आल्या. पण मी जरासं वेगळं सांगतो, आपल्याला राजकारणी लोकांना कमी आणि प्रशासनातल्या लोकांनी जास्त लुटले. कळलं का? आपल्याला ठोकलं कोण माहिती का? तुमची 7-12 लिहून घेण्यासाठी पैसे कोण घेतले? नेत्याने घेतले का तिथल्या तलाट्या ग्रामसेवकाने घेतले? आहे का? मी सर्वच बोलतो थांबा. ऐका, नाही नाही, माझं म्हणणं एकच आहे. इकडे पहा, दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारील नको. समाजाप्रती उत्तरदायित्व या नात्यानं मी त्या ठिकाणी गेल्यावर मी काय न्याय देऊ शकतो ही महत्वाची भूमिका आहे. म्हणजे आजकाल मी प्रशासनात, कारण आम्ही लेकरं घडवतो, त्या लेकरांना एक वाक्य देत असतो. प्रत्येक पोरग या ठिकाणी येते बा. आल्याच्या नंतर मी गरीब होतो, मी अतिशय हालापेस्ता सहन केल्या, मला मेचचे वांदे होते, आता मी नोकरी लागलो, आणि कार्यक्रम ठोकायला कोणाचा? गरीबाचाच. ही मेंटॅलिटी आहे. म्हणजे आणि आता ज्या सभापती असतील, इथं बसलेले विचारमंचावरील मान्यवर असतील, अहो हे फुकट निवडून आलेलं आहे, आरामखोरांनी 500 घेतल्याशिवाय बाहेर पडले नाही. हे बी त्याचा काय दोष आहे? काय 500 याही घेतलं आणि 1000 नगरपालिकेला रेट होता 2000, आणि तू 2000 घेतल्यावर तू नाली तोडून भरल्या नगरसेवकाला फोन लावतो. तुला तर मार पाहिजे 50 मिनिटं. म्हणजे माझं म्हणणं आहे की काही गल्ल्या होत्या, ज्याला 3 लाख पगार आहे ते आरामखोरानं घरात 15,000 आल्याशिवाय मतदानाला गेलं नाही. म्हणजे मेन गोष्ट काय की उत्तरदायित्व नात्यानं पहिल्यांदा आपलं काही नैतिक कर्तव्य लागतं की मी काय करायला पाहिजे. तुम्ही शब्द वापरला, भारत आपला देश नाही. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये 1962 पेदामली व्यंकट सुब्बाराव यांनी शब्द वापरलाय, भारत माझा देश आहे, आपला नाही. आपला म्हणल्यावर कार्यक्रम ठोकायसाठी असतो. बस स्टँड आपलं आहे ना, वाचून टाकला कार्यक्रम, कारण ते आपलं आहे ना. शाळा आपली आहे, भिकार चोटान गाडीवर घंटी ऐकली, कारण ती शाळा आपली आहे ना. हल्लेलं पत्र याच्या गोठ्यावर नेऊन टाकलं, शाळा आपली आहे. हल्लेली फरची याच्या संडास बाथरूमच्या समोर, शाळा आपली आहे. आता हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम आपला आहे. झटकणार गेला निघून, ती बेजार होणार एकटंच. पण कार्यक्रम माझा म्हणल्यावर गाड्या बरोबर ठेवायच्या, माईक सिस्टीम बरोबर ठेवायची आहे, ते बॅनर काढून ठेवायचे, हे का नाही. त्याच्यानंतर काही गालबोट लागण्याची काळजी घ्यायची, महिला बरोबर गेल्या पाहिजे, लहान लेकर बरोबर गेले पाहिजे. का? तो कार्यक्रम माझा आहे. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये आपण जो शब्द वापरलाय तो माझा आहे, आपला नाही. म्हणून लेकरांना दैनंदिन जीवन जगत असताना मायबापाला पहिले हे शिकवा की हा भारत आपला नाही रे बाबा, हा भारत माझा देश आहे. आणि माझं म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. माझी म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. आपण घर माझं म्हणतो पण कोणताच हरामखोर आपल्या घरात थुकत नाही. पण बस स्टँड आपलं म्हणतो, थुकणारे भिकारचोट आपलेच असतात. 150 कोटीची इमारत तयार होती, काचा कोण फोडल्या? कोपऱ्यात थुकलं कोण? सार्वजनिक शौचालयामध्ये पिंपळाचं पान काढून अलीकडून तुहरावून पलीकडून अख्ख्या गावाचं नाव काढलं कोण? हे केलं कोण? हा
म्हणून विनंती एकच आहे बाबा की पहिले लेकराला ती नैतिकता शिकवा की मला या देशासाठी काही देणं लागते. हे तुमचं काम आहे. इथं बसलेल्या माता माऊल्यांनाही विनंती आहे, 60 वर्षाचा विषय, लय मोठ्या भाषणा बिषणानं काही धतुरा फरक पडत नाही. लय आमच्या अगोदर लय 30 मार्कांनी येऊन बोलून गेले. ह्या ज्ञानेश्वर महाराजापासून लोक परिवर्तन करायला काही केलं सुधारणा नाही, काही नाही. ऐकलं त्याचं काम आहे म्हणते बोलायचं. नाही 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 नाही, यांचा इशेच खलास आहे. माझं म्हणणं आहे बाबा, चाललाय जिंतूरला गंगा खेळचा रस्ताच विचारायचा नाही, मी या मताचा आहे. त्यामुळे हे मरो काही हो, आपलं आपण काम करा, ते ह्याचं त्याने काम करा. मी तर म्हणतो आणखी 20 वर्ष इंग्रज पाहिजे होते. मला जर त्याचा नंबर भेटला मी त्याला डबल बोलितो. नाही नाही, ते शिवायच ते आपली भाषा वेगळी, मराठवाड्यात आहेत ना, पण अलीकडून परभणी जिल्ह्यात मला कसं आहे, प्रेमाची भाषा आहे. त्याला माहिती आहे ना, मी जवळ आहे त्याच्या. हां, हे तुम्हाला काही बोलू शकतील, मला बोललं त्याला उद्या डबल पुन्हा सरी देऊ शकतील. आणि परभणी म्हणलं तर असं पॅटर्न, परभणी हिंगोली म्हणजे लय मोठं नाही, सारखं सुद्धा नाही. धुळ बी तुमच्या इकडे आमच्या इकडे बी आहे, लय मोठा बदल आहे का? कारण काय मध्ये भाषा पॅटर्न असतो. कारण आपण संभाजीनगरच्या पुढे समजा पुण्याकडे निघलो आणि जर ट्रेनमध्ये जागा असेल तर त्याच्या पुण्याकडलं असतं ते किती भारी बोलतंय, मला थोडं या ठिकाणी ॲडजस्ट होईल का, मला थोडीशी जागा मिळेल का, प्लीज हॅव अ सीट. आणि तेच छत्रपती संभाजीनगरकडून इकडे परभणीकडे उद्यावर याकडे होय. एकच होय. तुम्हाला नाही मा मित्राला ट्रेन का त्या बापाची आहे का, यानं टाकलेला रुमाल यानं खिशात घातला घरी आणला. ही मेंटॅलिटी आहे, विशेष खलास आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की मायबापाचं पहिलं काम आहे बाबा की तुमच्या लेकराकडे वैयक्तिक तुमचं लक्ष असू द्या. बालूला नेता व्हायचंय, महाकार्यक्रम इंदोरीकर सारखं असते. बालूला नेता व्हायचंय, नेता होय, पण ज्या लोक तुला नेता होय म्हणाले त्याचा आपला कार्यक्रम ठोकणारे असतात. हे मी लक्षात घे. टाळ्या अशा मरेल वाजवायच्या नाही. तुमच्या भावकीत कोणी मेलंय का? जोरात टाळ्या वाजवा. बाय हो, जिनं बी टाळी वाजली नाही म्हणजे जीप काळी, रात्री झोपेत तुला सौम्य अटॅक येणार. जोरात टाळ्या वाजवा. एकदा बालूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एकदा विचार मंचावर बसले जात आमचे दादा आहेत, लक्ष्मण दादा आहेत. आम्ही कसं आलो आमचा मला माहिती आहे, कितीच्या स्पीडनं आलो आमचा मला माहिती आहे. कळलं का? मी गावात गेलो, लग्न झालं 8:30 वाजता. लग्न झालं की एक पोरं म्हणलं सर मी लागलेलो आहे, आई वडील आलेत, मग चला सत्कार करू. पोरं डलिंदर एकानं लगेच गुलाबाची बॅग आणली. पहिला कार्यक्रम महा. ती इच्छा असते बाबा, आपल्याला राजकारणातला दलिंदर गुलाल न पडण्यापेक्षा गोरगरीब लेकरांचं कल्याण होऊन पडलेला गुलाल आपल्यासाठी लय मोठा आहे. तोच गुलाल आपल्या अंगावर पडावा हीच अपेक्षा आहे. कारण आपल्याला काय कुठल्या पार्टीचा रुमाल घ्यायचा नाही, कुठल्या एखाद्या नेत्याचा प्रचार करायचा नाही. आपलं जे चालू आहे ते नंबर 1 चालू आहे. आणि लक्ष्मण दादा आम्हाला नेहमी टोचत असतात, तू गावाकडे काय झक मारायला चालला, तू कशाला चालला, तू होतं चालायला बरोबर चालू दे. पण मी रविराज भाऊ म्हणलं बाबा आम्हाला राजकारणात जायचं तर तुमच्यासारख्या लोकांच्या मागे आम्ही राहू. करा जरा पदवीधर बिदवीधरची तयारी करा, बाकी आम्ही आहेत. कारण हे इंस्टाग्रामवर युट्यूबवर बोलण्यापेक्षा सभागृहात बोललं ना तेव्हा, कारण काय होतं एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणून फायदा नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतं, मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात. आता इथं बसलेले शेतकऱ्यावर एवढं छान बोलले ते. नोकरी लागल्यावर तुझी बायको घेऊन समजा तू कळमनुरी हिंगोलीला गेला आणि तिथे एखादा शेतकरी मेथीची जुडी विकत असेल आणि तुझ्या बायकोला त्या बायकोने विचारलं समजा त्या भाजीपाल्यावाल्याला मेथीची जुडी केवढी आहे आणि ते म्हणलं 10 आणि तुझी बायको 5 म्हणली का, पहिले तिच्या कानाखाली टाकायची हिंमत ठेव, म्हणजे तू भारी आहे. आपल्याने आपल्या लोकांना मोठं करा, पहिले आपण त्याचा भाव करू नका. पहिलं आपलं एक उत्तरदायित्व आहे. सरकार तर ठोकायलाच बसलं. हे पहा, सरकारमध्ये असो का विरोधी पार्टीत असो सर्व सारखेच आहेत. आपल्या मराठवाड्यात गाजलेला आकडा आहे 12. बाकीचे पुढचे पर्याय मी लावणार नाही. राजकारण कुठलंही घ्या, ते 12च. आपण त्याच्यावर बोलायचं नाही. आणि मी प्रत्यक्ष कधीच बोलत नसतो. आपलं काम क्लास घेणे, लेकरं शिकवणे. आणि पोरांनाही विनंती करतो की बाबा राजकारणाच्या नादी लागा, तात्पर्य कोणत्याही नेत्यासोबत राहा, पण खऱ्या अर्थानं तुमचं कल्याण होत असेल तर ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तो एक काम आहे, साहेबांना शब्द दिला तर त्यांनी तो पाळला पाहिजे, त्यानेच आपला कार्यक्रम ठोकू नये. साहेब डेंजर असतात, तुला बी हो म्हणतात, दुसऱ्या बी हो म्हणतात. ही बी रियालिटी आहे. म्हणजे सांगा तुम्ही बी, म्हणजे कारण आहे बाबा आपल्या गावातलं पोरगं एखादं मोठं झालं तर त्यानं काही केलं पाहिजे. पण ते करत असताना पहिल्यांदा आपण काय करतो, नेहमी डायलॉग घालतो की नेते लोकांनी हे केलं, ते लोकांनी हे केलं. पण लक्षात घ्या, जेव्हा इलेक्शन होतं का त्या इलेक्शनमध्ये 2च नावं तुमच्या लक्षात असतात, पैशावाली. बाकी ग्रामीण भागातला गोरगरिबातला कोणताही पोरगं उभं राहते, तुमचं नावही माहीत राहील. आता मला मी तुम्हाला जर विचारलं तुमचा हे गाव कोणत्या विधानसभा मतदारसंघात येतंय, वसमत, राजूभाई वगैरे तुमचे आमदार आहेत, बरोबर आहेत ना. आणि दुसऱ्या नंबरला कोण होते,
शिवाजीराव बरोबर का, दांडेगावकर. हा, आता मला सांगा उभे किती होते? त्याच्यातलं गोरगरिबाचा एखादा पोरगा असेल त्याचे खायच्या मध्ये असतील उभं राहिलं, त्याचं नाव तरी तुमच्या लक्षात आहे का? तर ही दुनिया पैशावाल्यासमोर झुकती. हे इथं बोलबच्चन भाषण काही धतुरा परिवर्तन होत नाही. नंतर संध्याकाळी ज्याला वाटले का सकाळी त्याचंच बटन तू दाबतो. काही काही एवढे पेतेत त्याला बटन दिसत नाही, दुसऱ्याला सांगावं लागतं हे दाब. आहे तर काही काही नमुने. म्हणून विनंती एकच आहे बाबा, मायबापांना विनंती आहे की मनमुराद जगा, व्यसनापासून थोडं लांब राहा. म्हणजे मी डायरेक्ट म्हणणार नाही, आता काही काही सवय लागली समजा अल्कोहोल हाणायची, 90 हाणायची, पटकन बंद केली त्याच्यामुळे मी तू मरू शकतो. त्या हृदयाला सवय लागली मी कशाला म्हणा, डायरेक्ट बंद नाही का, थोडी थोडी कमी कर. क्वार्टर हाणतो 30 वर ये. हा, म्हणजे मी कोण म्हणणार तुला बंद कर म्हणून? गव्हर्नमेंटनं दारू बंद करू द्या, मग हे म्हणता येईल आपल्याला की दारू पिऊ नको. म्हणजे प्यायला हे कारखान्याला टॅक्स भेटायला गव्हर्नमेंटला, प्यायचा अधिकार पण कोणाचा करायला पण याचा. तू पिये, मला स्टोर पिय देवान तुला डबल ताकद देऊ. पुढच्या वर्षी मी बालूच्या वाढदिवसाला येऊ पण तू इथं नसो, एवढी ताकद तुला दारू प्यासाठी देवान देऊ. विनंती एकच आहे मायबापांना सर्वांना की बाबा कार्यक्रम खूप लांबलेला आहे, मी जास्त वेळ तुमचं घेणार नाही. फक्त लेकरांना जरासं जातीपाती धर्माच्या पलीकडे न्या, ही गोष्ट विनंती. पोरांना एक आवर्जून गोष्ट सांगतो, रील स्टार होण्याच्या नादात स्वतःचं रिअल स्टार विसरसाल असं काम करू नका. कारण गोष्ट काय माहितीये का, दरवर्षी जयंती ते महापुरुषावर आपण बोलतो, पण घेतलं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि ज्याने ज्याने महापुरुष वाचले तीच लोक खऱ्या अर्थाने कुठतरी पुढे येतात. कुठली गोष्ट लक्षात घ्या, विचारमंच आहे, विचारमंचावर यायला सत्ता लागते. विचारमंचावर तुम्हाला बसायचं सत्ता लागते. सत्ता प्रत्येकाच्या नशिबात येत नाही भाऊ. विचारमंचावर सत्ता नसेल तर दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. मालमत्ता तर तू काय रेतीचा ट्रॅक्टर चालवणार का? हा, लोकांच्या मुंढ्या म्हणणार, काय करणार? नाहीये. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा. समाधानाची झोप कधी येते माणसाला? मी लोकांना किती मदत केली आणि लोकांनी मला किती मदत केली, पण मी केलेली लोकांना मदत, लोकांनी मला केलेल्या मदतीपेक्षा जेव्हा यादी मोठी बनते का, तेव्हा समाधानाची माणसाला झोप लागत असते. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यासाठी विनंती एकच आहे, बाय हो, सुनाला काही ताण देऊ नका. कळलं का? पहिले जुन्या काळात सासूचं वय झालं म्हणून सासू गचकायची, आता सून बी गचकायली. कोण कधी मरल सांगता येत नाही, बोलता बोलता गेला आहे का नाही, वांदे सध्या. तर बाबा 50-60 वर्षाचा विषय कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा, उद्योग करा, व्यवसाय करा, पैसे कमवा. व्हॅल्यू पैशाचीच आहे. समजा काँग्रेस आता स्प्लेंडर गाडीवर इथं आली असते, नाही असे डोळे चढ उभं राहिले असते आणि मी मोठी यशन द्यालो, ऐकणार तू? नाही. ते व्हॅल्यू त्या गाडीचं आहेच. लोक 60,000 देतात, त्याचे 20,000 फॉर्च्युनरचे आहेत. कळलं का? हे व्हॅल्यू आहेच. लोक तुम्हाला म्हणतील नाही पैशाला कोण विचारते, त्यानं कमवल्यावर डायलॉग हाण म्हणा. लोक डायलॉग हाणतील नाही, माणसाला माणुसकी जपली पाहिजे. माणुसकी कोणी केलं विचारित नाही. याकडे पैसे तू इज्जत आहे, तेव्हा उद्योग करा, व्यवसाय करा, जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. ज्याच्याकडून आपलं काम बनतंय तिथं गोड बोला, काम करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही रियालिटी आहे. कारण काय, हे खाली मातीत का बसायचं? आपण काय गरज आहे? कशामुळे बसायचंय का? अरे विचारमंचावर बसायला सत्ता लागेल नाही येणार आपल्या हातात. चला झाक मारू सोडून द्या. विचारमंचावर बसायला मालमत्ता लागेल नाही कमवता येणार. पण विचारमंचावर सत्ता आणि मालमत्ता दोन्ही बी नसल्या ना तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर बसता येते. विठ्ठल कांगणे त्याच्यामुळे तिथे, हे लक्षात घ्या. म्हणजे ती दोन्हीपैकी तिसरी गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथं बसता आलं पाहिजे. मी आवर्जून सांगेल, बालूला विनंती आहे, परिपूर्ण आढावा घेतल्याशिवाय बिनाकामी खर्च करू नको. आपल्या मागं किती हे आपलंच आहे का? हा, सध्या लय मोठा डेंजर कार्यक्रम भाऊ. जगात तू किती भारी आहे, ग्रामपंचायत उभं राहिलं कळतं. आपले दलिंदर किती डेंजर आहेत. सर्वात भारी निवडणूक म्हणलं की ग्रामपंचायत सर्वात भारी. त्यामुळं विनंती एकच काय होतं माहिती आहे का, आजकाल आपल्याला पहिल्यापासून प्रस्थापितांच्या मागे फिरायची सवय लागलेली आहे आणि नवीन प्रस्थापित तयार व्हायला वेळ लागणार आहे. येणार आहे, तोही काळ येणार आहे, पण लगेच नाही. त्यामुळे आपलं काम आहे बाबा की समाजासाठी जे लेकरं बेजार होतात, जे लेकरं झटतात, तर वाढदिवस करणं हा उद्देश नाही. त्याच्या काही मनात स्वप्न असतील, ते स्वप्न त्याचे पूर्ण व्हावे, त्यासाठी तुमचं काम आहे साथ दिली पाहिजे. त्याची नैतिक कामाची जबाबदारी पहा, है ना. आणि त्यानं कोणाचा कार्यक्रम गावात ठोकला असेल तर त्याचाही कार्यक्रम ठोका, काही विषय नाही. पण त्यानं तुमचं चांगलं केलं असेल ना तर तुमचं काम आहे गरीबाचं पोरगं म्हणून मागं उभं राहा. ही रियालिटी आहे, कळलं का? आणि मला ते सूत्रसंचालक बोलताना 2-4 वेळा विठ्ठल दादा म्हणले. मी दादा नाही, मी सरद बरा आहे. त्यानं म्हणू द्या, मी कोमात गेलो म्हणलं मी दादा काही झालो है ना. महाकार्यक्रम नंबर 1 चालू आहे ना. बालू मला दादा म्हणतो विषय नाही. हा, पण म्हणलं बाकीकडे मी दादा कसं काय झालो बाबा. हा, तर मायांनो, इथं बसलेल्या पुरुषांनो विनंती एकच करायलो, आपल्या लेकराला जरा या राजकारणाच्या वातावरणात आणू नका. मुकाटे आपलं बदल करायचं, संध्याकाळी 2,000 घ्यायचे.
आणि मग रोडला पुन्हा मागायचे, हे का नाही. विनंती एक आहे की बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. लेकरं कोणाच्या संगतीत आहे ते पहा, लेकरं काय करतात ते पहा. गावागावात खेड्याखेड्यामध्ये मी पाहिलं की व्यसनाचं प्रमाण अतिशय वाढले, अतिशय प्रमाण वाढलेले. त्या व्यसनावर कसं कंट्रोल ठेवता येईल ते पहा. आणि त्यासाठी पहिलं काम मायबापाचं आहे की बाबा तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. पोराला विनंती आहे, हे तर बाजूला जवळ आहे ना, जवळ आहे ना. लय मोठा समाज सुधारण्याच्या नादी लागू नको. समाज काही सुधारणार नाही. समाज विवाद सुधारण्याच्या नादी लागू नको. पहिले तू एक नैतिक जबाबदारी, तू कधी घरी गेल्यावर 9च्या आत या माईला बापाला हे कधी म्हणलं एकदा आठव की आई जेवण झाले का, तुला आजची भाजी आवडली का, बाबा तुम्ही जेवलात का, तब्येत बिब्येत बरोबर आहे का, हे तू या 1-2 वर्षात बापाच्या जवळ बसून कधी बोलला हे आठव. त्याला काँग्रेसच्या भाषणाची गरज नाही. त्या जवळ गेला 20 रुपये तुझ्याकडे उरले, झक मारू नको. कोणत्याच दलिताला स्वच्छ चहा पिऊ नको. त्या 20 रुपयाचे एक सफरचंद घे, घरी ये, झक मारून पाणी आणून धुई, बाजूला माईल बसव, बापाला बसव, 2 फोडी कर, दोघायला एक फोड खाऊ घाल. कारण न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी, कोण कधी जाईल सांगत नाही. सध्या अटॅकचं प्रमाण वाढले. पळणारे बी मरायलेत, न पळणारे बी मरायलेत. जिम मध्ये जाणारे बी मरायलेत, न जाणारे बी मरायलेत. पेणारे मरणत पण न पेणारे मरायलेत. कोरोनात एकाही दारू पिणार मिळालं नाही, न पिणारेच गेले. याचे विषाणू दारू गायबच झाले, कोरोना जवळ आला नाही त्याच्या, हे का नाही. म्हणून लाईफचा भरोसा नाही, कोण कधी जाईल सांगतात नाही. कारण का न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. गावाकड खेड्याकड प्रेम प्रकरणातून, दारूच्या नशेतून, व्यसनामुळं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मित्र या नात्याने एकच काम करा, जग बदलण्याच्या भानगडीत, समाज बदलण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसले, बाजूला उभं राहा, खांद्यावर हात ठेवा, ताण घेऊ नको, मला मी त्यासोबत आहे, तो जगला पाहिजे. नंतर बॅनर लावून फायदा नाही, है ना. चिठ्ठी ना कोई संदेश, न जाने कोणसा देश. कोणी केळं विचारत नाही. तो मेला, तू किती बोंबाळला, किती रडला, किती आठवण काढली, नो मॅटर. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम कर हो दोस्तों, मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है. हे तुमचं काम आहे. तो मेल्यावर तुम्ही रडून फायदा नाही. पोरं तुम्ही किती लेत रे, तू किती ले, एवढ्या रात्री काय आला इथं, तो काम काय होतं इथं उभा आहे. तो बाप मा इथेच का, ते घरी येत, तू इथे जाताना तेव्हा पाय पाडायचं. मला काय पिढी सुधारणार आहे. 5वी 6वीचं लेकरू रात्रीच्या 11 वाजल्यावर बाहेर असेल, ही मेंटॅलिटी बदलणं काळाची गरज आहे. ही रियालिटी लक्षात घ्या. किती लेवलला तुझं आहे, तू रे उभा आहे, 4थी ले ना, 9चा 12 मध्ये. टाळा वाजा सर्वांनी. काका तुमच्या बद्दल तू किती ले रे, किती ले, हा उठवायची गरज, किती ले, शाहिदच नाही मास्टर मेला काय, हा काय झालं, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. हे काही करा, पोरा माय बापाला विनंती एकच आहे, बाबा मी इथं आलोय, मी आवर्जून सांगतो तुम्हाला. मी उद्याचा माझा 26 नोव्हेंबर म्हणजे उद्या 26 एप्रिल, उद्याचा वाशिमचा काहीतरी खेड्या कुठतरी तालुका प्लेसच्या जवळपास कुठतरी गाव आहे, तिथला कार्यक्रम आहे. मी ठरवलं 1 तारखेपासून, 15 तारखेला विमानतळाचा 2025ला घेतलेला कार्यक्रम आहे. मी ठरवलं की आता पुन्हा कुठं स्टेजवर दिसायचं नाही. माझे काही ठरलेले प्रोटोकॉल ठरवत असतो मी. म्हणजे स्टेजवर दिसायचं नाही याचा अर्थ का, आपण कितीही बोलवचन दिलं त्याचा परिणाम होत नाही. आपण जे काम हातात घेतलं तेच घडूया. आपलं काम हे लेकरांना शिकवणं. भाषणाचं काम जर ठरलं तर तुम्हाला माहिती आहे, मी 1 तास बोलायचे मोजून 60,000 घेत असतो. बालकून नाही घेणार, भाऊ आहे ना, पण 1 तास बोलायचे मोजून 60 घेत असतो. 59 बी नाही, 59,999 बी नाही. तू पुण्यतिथील बोलव, जयंतील बोलव, कशाला बी बोलव, मी 60च घेणार. तू वास्तुशांतील बी मला भेट द्यायची तरी 60 घेणार. का, तुमच्या वेळेचीही लोकांनी कदर केली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या वेळेची लोकांनी कदर केली पाहिजे. ज्याला गरज आहे ते बोलायला बोलणं. आपलं काम भाषणबाजीवर नाही ना, की बाबा नाही मी भाषण ठोकल्यावरच आपलं घर चालणार आहे. आपण हातात मार्कर घेतला, बोर्डवर लिहिलं, बटकन पैसा येणार आहे. तिकडे लय बरोबर कार्यक्रम चालू आहे आपला. त्यामुळे मी तुमच्या पालक या नात्याने एवढीच विनंती करतो की मी 60,000 रुपये घेत असतो, पण इथं बसलेलं एखादं लेकरू आहे आणि तुम्हाला वाटलं बाबा याला शिकताना अडचणी आली, मायबापा नाहीत, बिंदास त्याला परभणीत घेऊन या. त्याचं खाणं पिणं राहणं कपडे नोकरी लागेपर्यंत काँग्रेस एकटेच करणार. 1 रुपया देऊ नका त्याचा. ही चळवळ सध्या कामाची आहे.
आपल्या घराचं चरित्र बदलण्यासाठी प्रभावी माध्यम फक्त आणि फक्त शिक्षण आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. कळलं का? हे जे मोठे टोनगे आहेत का, यायला महापुरुषांचे विचार सांगून फायदा नाही. याच्यातले नाही म्हणलं तरी 10% तरी 90 आणलेले शब्द द्या इथं, 10% तरी. आणि कोणतीही पेव द्या, त्याला काहीच होईना, पुन्हा काहीच होईना. हे का नाही? विनंती आहे की त्यासाठी मायबापाला तुमचा मुलगा म्हणून एकच विनंती करालो की पोरांना हे शिकवा की बाळांनो, आपल्या घरातल्या भिंतीवर बापाचा फोटो लागला तर तो बाप पुन्हा खाली येऊन कधीच आपल्या पाठीवर शबासकी देत नाही. जिवंतपणे आपल्या बापाचा पाठीवर हात पडला पाहिजे, ती शबासकी तुम्ही मिळवली पाहिजे. तुमच्या डोक्यात एका गोष्टीचा राग आला पाहिजे की आम्ही बालू नागरेच्या वाढदिवसाला गेलो, त्या ठिकाणी गादीवर काही लोक बसले होते, पण साला महाबाप जमिनीवर मातीवर बसला होता. मी काय झक मारायची तर मारेल, या गावातून तिकडे कुठं काळं पांढरं करेल, 5-10 वर्षाला येईल, पण कुठलं तरी एक काम करेल की ज्या कामामुळं त्याच ठिकाणी महाबाप स्टेजवर बसलेला असेल आणि मी खाली बसलेला असेल. याचा राग तुम्हाला आला पाहिजे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं, सत्ता, मालमत्ता आणि बुद्धिमत्ता, ह्याच्या बाहेर तुम्हाला आसमान से डबका, खजूर पे लटका, घर का घाटका कोणी कुत्र विचारत नाही, कोणीच विचारत नाही. 3 गोष्टी तुमच्याकडे पॉवरफुल लागलच. आणि राहिली गोष्ट द्वेष, टीका, टिप्पणी, ताण बिन काही घेऊ नका. किती बेजार झाले तुम्ही, काही नाही. मी तुम्हाला काय म्हणलं, कोण कधी जाईल सांगता येत नाही. माणसाचं मरण्याचं प्रमाण वाढले, अटॅकचं प्रमाण वाढले, ECG करा, चेकअप करा तरी चालले, है ना? असं काही नाही म्हणजे ग्राउंडला जात नाही म्हणून मेला नाही, ग्राउंडवर पळता पळता बी मेला, जिम मध्ये डंबेल बोकांडीवर घेतला आणि तिथंच मेला म्हणली. कोण कधी जाईल काय सांगता येते का? है ना? न जाणे कोणची मुलाखत आखिर होगी. कांगणे सर इथं बोलायला, हे कांगणे सरचं शेवटचं भाषण होऊ शकते. मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं शेवटचं ऐकणं होऊ शकते. सर काय गुत्त घेतलं काय? कार्यक्रम तुमचा बी आटू शकते. कुठे गेलता कांगणे सरच्या भाषणाला? जोरात अटॅकला गेला म्हणले, लगेच बॅनर बालूचं काढलं, याच तिथं. आणि ते सण लय भारी असतात याचे सण. बापा पुण्य मोदन ह्याचा 10 दी 13 लोक जेवणात पण एवढा दलिंदर, हे का नाही? विनंती आहे का बायांना बी सांगालो, सुनाच सासूच्या पहिले सून बी जाऊ शकते. झाडायला गेली, कमरात लचक आली, गेली म्हणले, हे का नाही? कोण कधी जाईल काय सांगता येते का? फक्त मायबापांना विनंती आहे की बाबा, मी प्रत्येक भाषणात एक वाक्य सांगालो, संविधानिक अधिकार जरी असेल तर आवर्जून अलीकडे गव्हर्नमेंटनं शिक्षकाने विद्यार्थ्याला मारू नये असा GR काढलाय. शिक्षकाने मारणं तलाम तर विद्यार्थ्याकडे डोळे वटारून पाहू नये असा पण GR काढलाय. तेलंगणाचा व्हिडिओ होता, एक पोरग मास्तराला मारते, है ना? एक पोरग मास्तराला मारतं. इथं कोणी मास्तर असेल तर त्यांना विनंती आहे, तुमचं आणि पोराचं नातं कधीच दोस्ताचं असू शकत नाही. मास्तर हा कधीच विद्यार्थ्याचा दोस्त नाही, त्याचा दराराच असला पाहिजे. कळलं का? दराराच. आपण दिसलो तर कोमात गेलं पाहिजे, कोमात. माझ्या वर्गात मी हसवल्याशिवाय त्याच्यात धमक होत नाही असायची. मी ताना दिसलो ते तानातच असलं पाहिजे. माझी मेंटॅलिटी डेंजर आहे. मी रिअली एक गोष्ट सांगतो, आईची शपथ आहे. 3 दिवसापूर्वी माझ्या इथं जालन्यामधून एक पालक आलाय. जालन्यामधून पालक आल्याच्या नंतर ऍडमिशन करायचं म्हणला. सर, मी पहिल्यांदा ऍडमिशन करताना पोराचे केस पाहत असतो, चिद्रे चाळे. बाया हो, तुम्हाला बाबासाहेबांना दिलेले, आमच्या एवढं तुम्हाला बी दिलं नाही. आमचे पोरं जाणून बुजून तुमची बराबरी करायले. तुम्ही कानात बाळी घाललेत, हे दलिंदर भावालीत बाळी घाललेत. तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचे. आता इथं ह्या ज्या महिला बसल्या, ह्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं. बाई इथं काही बसली असती हो, बाई इथं बसली असती का? मला सांगा, कॉमन गोष्ट आहे. बाबासाहेबांना आमच्यापेक्षा तुम्हाला लय दिलं. एक साधं उदाहरण आहे. मला सांगा, जीन्स पॅन्ट कोणाची होती रे? आमची. आता कोण घालले? महिला मंडळ. आमची धमक आहे. काऊन? कलम 21, जगण्याचा अधिकार तुमच्या शैलीनुसार. टी-शर्ट कोणाचं होतं? आपलं. कोण घालले? महिला म्हणजे बाया नाही. कोण घालले? हा, सन्मान करा बाया, बायान बुवा. हा, मग हो दे खरात बाबा. त्या खरात ना मला शाप दिला, आतून माझ्यावर बोलतो का? घे मग, हा, प्या थम्सअप. दलिंदर कार्यक्रम आहे. म्हणजे मला सांगा, बाबासाहेब महिला मंडळी आवर्जून लक्षात. तुम्ही इथं बसलात, रात्रीचे 11 वाजल्यावर एखादी महिला अशा खेड्यातून इथे येऊन बसाल आणि तिला कोणताच मायकाला वाईट नजरेने पाहू शकत नाही. ही ताकद सध्याच्या काळात फक्त बाबासाहेबांच्या संविधानाची. अरे, महिलाकडे एवढे अधिकार आहेत. बाया हो, फक्त इथं पोरी असेल तर त्याला विनंती आहे, पळून जाऊ नका. 2 वर्षानं तुम्हाला हुंडा चालू होणार आहे. पोरील हुंडा चालू होणार. आता पोरग पोरील पाहायला जाणार नाही, टोणगे ती पाहायला येणार.
हा गाडी 3 जणी, तू लाजत भुजत चहा नेणार, असं लाजत खाली पाहून पुन्हा ती म्हणणार ए पॅन्ट तुझीच आहे का, मेला तुझा कार्यक्रम. ती नोकरीत असणार, तू घरी रिकामाच. ती फोन करणार दुधाचा चहा ठेव मला, तू काळा पे, घरीच राहतो, तो काम रिकाम्या टाकात बरंच घ्यायचं, खिडक्या पुस, पडदे हटव. ही रियालिटी आहे. सध्या पुरुष मंडळीचं काम टरबूज आहे. थांब रे, असं खरंच व्हिडिओ पाठवू. हा महाकलाच्या बाजूला राहते ते. म्हणजे विनंती का करायलो, आपलं जे पुरुष मंडळ आहे तुमचं काम टरबूज आहे आणि तुम्ही चाकू आहेत. तुमचा नादच कोणी करू नये. टरबूज चाकू पे गिरा, चाकू टरबूज पे गिरा, कटना तो टरबूज ही है. बाया लय भारी अधिकार आहेत. समजा घरी गेली माझ्या नवऱ्याने मला हल्लं, जवळची गाडी 5 मिनिटात मागं बसून येते धुयाला, मरस्तो म्हणतात. आणि एखाद्या नवऱ्यानं धाडस करून फोन करते पोलीसवाल्याला, माझ्या बायकोने सकाळी मला मारले, डबल पोलीसवाले त्याला सांगतात, अरे बाईला बायकोचा मार खातो आमच्याकडे तो. ही रियालिटी आहे. अरे बाबा सगळं किती भारी दिलं तुम्हाला. मला सांगा जीन्स पॅन्ट आमची होती का नाही, याच्याकडे गेली हाय आमची धमक म्हणायची, जीन्स पॅन्ट आमची आहे, आमची आता जीन्स पॅन्ट तुम्ही घाल नका. कलम 21. टी शर्ट महिलाकडे गेलं. बरं शर्ट घालणे, पॅन्ट घालणे, सेटिंग करणं कोणाचं काम होतं, पुरुषांचं. आता महिला करायला का नाही, IT क्षेत्रात पोरगी तुम्हाला शर्ट सेटिंग वरती दिसली का नाही, पण तुम्ही महिलांची बराबरी करू शकत नाही. तुमच्यात धमक आहे का, त्याचा गाऊन घालून इथे येऊन बसायची, हाय धमक तुमच्यात आहे का. बरं एखाद्याने धाडसच केली, ते आपले कपडे घालल्यात, मी एकदा पंजाबी ड्रेस घालून बसतो, जरी बसला बाजूच नाही लागणार, आपल्यात नाही ते बहुत एक प्रॉब्लेम आहे. आपले काय नमुने साधे काय. अरे तुम्हाला लय दिलं, तुम्ही म्हणजे हिस्सेच करू नका, तुम्ही ठरवलं ते सध्या. फक्त विनंती काय आहे, तुम्हाला तो कायदा कळणं गरजेचं आहे. मायबापांना विनंती एकच करालो, लेकराला व्यसनापासून लांब ठेवा, घरावर लक्ष ठेवा. ज्याने आपलं घर सुधारलं का, मग समाजाकडे लक्ष द्यायचं. आपलं घर सुधारलं नाही ना, हा तो त्याची 90 कमी करा, मग मला भेटायला लावा. एवढ्या लांबून हाकते फक्त ते दारू बोलवायला, आणि मग सर्वात जास्त फॅन दारू पिणार आहेत. म्हणून मी म्हणत असतो त्याची चालूच ठेवा. 90 येणार 30 वर पण बंद करू नका. त्याचं प्रेम हे माझ्यावर बंद कसं करता येईल. मग सर्वात जास्त फॅन मी कुठे जाऊ, आपला फॅन जास्त पेलेलाच काऊन असते काय माहित, पण ते काळजाचा विषय. भाऊ उद्या 2 क्वार्टर मग हाकून हो देतो हा कार्यक्रम, बाबा त्याची सोय कर. मग काहीच विषय नाही, फक्त विनंती आहे मायबापांना या ठिकाणी समाज सुधारक, विचारवंत, धर्म, जाती याच्यात भेदभाव होणार नाही याची काळजी घ्या. पहिले समाजापेक्षा आपल्या घराकडे लक्ष द्या, घराचं चित्र बदला. लेकराला पैसे कमवायची अक्कल, पोरग 9च्या नंतर घरात येणार नाही याची काळजी घ्या. 9च्या पुढे टाइम गेला, आणखी कायदा निघला नाही की मायबापानं पोराला हाणायचं नाही, निघायच्या अगोदर हात साफ करत चला. आणखी कायदा आलाय का की मायबापानं पोराला हाणू नये. मायचान सांगतो, एक वार ठरवा. उद्या वार चांगला आहे, रविवार आहे का, रविवार आहे ना, दुपारी 2 काहीच करायचं नाही. दुपारी 2 रविवार दुपारी 2 पोरगा कोपच्यात उभं राहिलं पाहिजे, बापान मरच तो आणलं पाहिजे. बापान हल्ल्यावर पोरान बापाकडे पाहायचं, स्माईल द्यायची, चार्जिंग. हप्त्यातून फक्त रविवार, दररोज मारू नका, ते निबर होईल. हप्त्यातून एकदा, काहीच नाही. रविवाराला पोरान 2 वाजता आपल्या कोपच्यात जाऊन उभं राहायचं, बापान बकला आता घालायचा, काहीच नाही. आणि कधी बाप विसरला, पोरान बापाला फोन लावायचा, पप्पा आय एम रेडी. पण ठाकी पाहिजेच. पोरगी आहे तिला सोमवारी हाना, महादेवाचा वार आहे. संध्याकाळी 7 वाजता जेव बिव घाला, पहिले स्वयंपाक करायला लावा, बेमोट ठोका, आणि 8 वाजता जेव घाला. ती लक्ष्मी आहे, हा जेव घाला, लक्ष्मीला जेव घाला, तिला पण हाना. सध्याची पिढी इकडेच का, सोमवार संध्याकाळी 7 विसरायचं नाही, यायला बी हाना. आणि जर बापच झुलत येत असेल तर माईल सांगा, उतरायच्या अगोदर हाना. हा हो, ते कबड्डी प्लेअर आहेत ना, विजेता संघ तुमचाच आहे का, हा बरं त्या पोरींसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. काय असं मरेलवाणी वाजवतात जुनं आपल्या भावकीत, कधीतरी जर असं सुखात राहा. लोकांचं दुःख म्हणजे सुख देखोच ना, ज्यांना बी टाळ्या वाजवल्या उद्यापासून तू मायनं जाणार. मेंटॅलिटी भाषण होतं काय याच्या डोक्यातच हे पहिल्यापासून. कोणा गाडी घ्यावं त्याचं काय खरंय, मग रेखरी काय काढले त्यानं, हे का नाही. कोणाबद्दल निगेटिव्ह, कोणी चांगलं बोललं त्याच्याबद्दल चांगलं बोलणारच नाही, चांगलं देखोच ना, आहे ना. कारण त्याच्यावर उदाहरण सांगितलं होतं मी लाईटावर. आपल्या भारतातले लोक कसे आहेत हे लाईटाचं उदाहरण सांगितलं मी.
किंवा जपानमध्ये लाईट गेली लोक चेक करतात वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली भिकारचोट बाहेर येते पाहते पहिली लोकांची गेली का. आणि याला कळलं लोकांची गेली आपली गेली बरोबर म्हणते दुःख वाटत नाही. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट आहे फक्त आपली गेली. यानं आयट्या केलेला आहे का. 3 टक्के सोबत घेतं येळूचा बांबू घेतं डिपीत जाते. ह्या दुसऱ्या आणते फ्यूजलं तिन्ही फ्यूज पाडते अख्खं गाव अंधारात झोपी दे आणि सकाळी डायलॉग आणते भारत माझा देश आहे बरं का. पहिले टोनगे हाना. मायबापाला विनंती आहे की बाबा थोडं व्यसनापासून तुम्ही पण लांब राहा. एक डोक्यात संकल्प करा की आपल्याला खाली बसायचं नाही. आपल्या लेकरामुळे आपल्याला तिथं बसता आलं पाहिजे किंवा आपण केलेल्या मेहनतीमुळे तरी आपलं पोरगं तिथं बसलं पाहिजे. हे बापान ठरवा. कळलं का. कारण महामानवाची जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की ॲटिट्यूड आला. बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की काय आला ॲटिट्यूड आला. आपल्या पोरानं ती कोणती कटिंग आणली अक्षय काहीतरी कटिंग नवीन प्रकार कोणता कट रे हा हे काठ. तू जुना काळ आठव पोत्यावर कटिंग केली की नाही. तो मरस्तोर खुमे घातले की नाही. आपल्या गावातले जे वारीक काका होते मरस्तोर खुमे घालायचे आहे का नाही. आता याला ही कट माहिती आहे का ना. अख्खं पीक गायब करायला ठेवायला त्याला कलर हाणायला. कटिंग पहा कपडे पहा काय काय दलिंदर मधातून पॅन्ट फाडते कसं काय फॅशन आहे म्हणा. त्याला तर मरस्तोर मारा. जगात सध्या एकच काम करा. सर्वात स्वस्त काय तर पोराला सांगायचं मार. त्याने विचारलं जगात सर्वात स्वस्त काय त्याला एकच सांगायचं मार. मायबापाला विनंती एकच आहे. भाषणानं लय मोठं परिवर्तन होत नाही. विनंती एकच करालो लेकराच्या संपर्कात राहा. रात्री 8 वाजता तुमचं जेवण लेकरासोबत व्हायलाच पाहिजे. जगात काय घडतंय यावर तुम्ही लेकरांना बोललेच पाहिजे. बायांना विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या छत्रछायेखाली आल्यावर माणूस भोंदूबाबाचा भक्त होत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याही अंगात येऊ नाही. काही जण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला बाबासाहेबांचे विचार ऐकतात आणि माघारी शुक्रवारी झुलतात. बायाच्या बी अंगात आले. अंगात पुन्हा दादा ब्रँडेड देव येईना मर्याई येईल जिचं मंदिर बी नाही फोटो बी नाही. आणि दलिंदर बाया डफडीच्या तालावर झुलाल्या. डडंग टटंग डडंग टटंग आणि हो बायला लिंबू खाऊ घालतो तिला. यालाही हाना तिलाही हाना. लय लिंबाचे झाड पाहिले मी आता नाही. कळलं का. अंगात ब्रँडेड देव द्या. अंगात कधी बाबासाहेब आंबेडकर येऊ द्या. स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करून तुमचं आमचं कल्याण करू द्या. अंगात कोणी आलं आपल्या मर्याई. अंगात छत्रपती शिवाजी महाराज येऊ द्या. अरे बायकोच्या स्वप्नासाठी ताजमहल बांधण्यापेक्षा माईच्या स्वप्नासाठी पोरानं रायगड बांधला पाहिजे. ही कन्सेप्ट त्याच्या डोक्यात क्लिअर करा. कसं अंगात येतं आपल्या गावाकडे शब्द आहे का अंधश्रद्धा. आमच्या इकडं कढईचा कान उघडा आहे म्हण. दत्तभाऊ आहे का नाही. प्रत्येक गावात डायलॉग आहे. आमच्या इकडे कढईचा कान उघडा आहे म्हण त्याच्यात सोनं आहे म्हण. प्रत्येक गावात एक आमच्या तिथं नाही का कढईचा कान उघडा आहे म्हण त्याच्यात सोनं आहे म्हण. ती एक काढायला गेल्यावर हाल्या मागं लागतंय म्हण. ते सोन्याचा हंडा स्वप्नात येतंय म्हण. ते म्हणतंय येऊ का आपण म्हणायचं नग 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 आणि ते हंडा आपल्याला भेटतंय म्हण. अबे दलिंदर कुठून अंधश्रद्धा आणतील कुठून डोक्यात काय घुसल यायच्या काय माहित हे नाही. सोन्याचा हंडा एखाद्यानं पटकन प्रगती केली ते पाया खंताना लागले. तिचं काय खरं होतं माया कोणची अपेक्षा ती. ही खेड्याखेड्यात मेंटॅलिटी आहे. म्हणून पोरांना विनंती करतो की आपण राजकारणी लोकांनी देश लुटला असेल पण प्रशासनात गेल्यावर आपल्या पोरांनी कुठल्याही गरीबाला त्रास देऊन 10 रुपये पण घेऊ नये हे बापान पहिले लेकराला घरी शिकवा. तू तलाठी होय ग्रामसेवक होय लिपिक होय पोलीस होय कुठल्या तरी चौकात उभा राहाय पण ज्याच्या गळ्यात मळालेला रुमाल आहे ज्याची बायको कुठतरी दवाखान्यात आहे डबा हातात आहे त्याला कुठतरी दवाखान्यात जायचंय त्याला हात दाखवून तो 100 रुपये घेतले 58 मध्ये तुला पॅरालिसिस येणार. तो हाईला सुलतानपूर. हा मी बोललो म्हणजे फायनल आहे भाऊ फायनल. रिअल गोष्ट सांगलो. कोणाचा कार्यक्रम कधी पलीकडे पहा. कधी लक्षात घ्या सात्विक मार्गाने कमवलेला पैसा तुमच्या चेहऱ्यावर तेज दाखवतो. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा तुमची समाजातली ओळख दाखवतो. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा एक गोष्ट तुम्हाला समाधानाची झोप देतो. म्हणून हे काय भाषण मिशनचा कार्यक्रम नाही. कळलं का. विनंती एकच आहे का आपल्या लेकरावर लक्ष द्या. चांगले राहा. लेकरं व्यसनापासून लांब राहिले पाहिजे. 9 वाजता टायमिंग ठरवा. अरे ते 9:30 ला घरी आलं त्याला विचारा. एकदा बापानं झापलं विचार करेल. 10:30 वाजता घरी आलं त्याला विचारा तुम्ही मोदी सोबत मीटिंग होती का. मरस्तोर मारा. रविवारचा मंगळवार करा पण हानाच काही बिघडत नाही. अवलाद आपलीच आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं आपल्या चेहऱ्याकडे पाहायचं. चेहरा सारखा दिसलाय ठोका. दुसऱ्या लेकराला हसाल तुम्ही काय साधे काय नाही बाय हो. इथं बसले तिच्या डोक्यात ताने माई इथं बसले कुलूप लावले
पण येताना कुलपाल झटका द्यायचा राहिलाय. काही घेण्यात येईल काँग्रेसच्या वासनाचं. कुलपाल झटका द्यावा लागतं शेवटचा. याचा दहीच येत नाही, काही संपत आहे. त्याला मला 90 पाजलेली आहे. मी आणली फक्त संपायचं पाहिलो. आणि जागा तर एवढी सुनसान आहे. आता हे साफ झाले का? अख्खा फायदा झालाय गावातल्या लोकांचा. हा, आता गिलासन बिलास प्रत्येक गावात मटेरियल भेटायला पुन्हा. कोणतीही क्वार्टर हे काही बी. आणि कधी लक्षात घ्या, गावाच्या बाजूला दत्ता भाऊ समजा मोठा रोड गेला, कार्यक्रम गावाचा बिघडला. गाव हे आढळणारच पाहिजे. त्यानं लाईटची वाट पाहिली पाहिजे. लिंबाच्या झाडावर गेल्यावर याचं नेटवर्क आलं पाहिजे. ताणात पाहिजे, ताणात. आमचं पोरगं 2 GB नेट आहे. प्रत्येक पोरानं मला सांगा टेबल पाहिला का नाही? टेबल, एक टेबल गाजलाच 10-15 दिवसापूर्वी एक टेबल गाजलाय. प्रत्येकाने टेबल पाहिला का नाही? याच्या डोक्यात गॅस वाढलाय, ताण नाही. बेरोजगारी वाढली, ताण नाही. पोरी सुरक्षित आहे, ताण नाही. नेते लुटले, ताण नाही. प्रशासनाने लुटले, ताण नाही. गुन्हेगारी वाढली, ताण नाही. ह्याच्या डोक्यात एकच ताण. 8 व्हिडिओ पाहिलेत, पुढचे 50 काही पाहायला भेटतील. आणि ह्याच्यात नेमकं दुसरं कोण? ह्याच्या डोक्यात जे ठरवलं हे ते व्हिडिओ पाहण्यासाठी बेजार आहे. हे का नाही? विनंती एकच आहे, बाबा भोंदू बिंदू बाबाच्या नादी लागू नका. बाबाचे लय प्रकार अलीकडे खुळखुळे आला बाबाला. छळलं छळलं गेला ताप. एक कॅन्सरवाला बाबा, गाठ कुठे? हा, गेली का? ती बी दलिंदर भिकारचोट हो गेली म्हणाले. आता डॉक्टर अंधश्रद्धा आहे. त्याने डिग्री काय घेतली रे? अलीकडे एक बाबा आलता, कोणता? त्यात एक बाबा आला मारणारा. दारू पेली, दारू सोडायची, असं मारायला ते. मलाही वाटलं मायच्या क्लास बंद करून तसाच बाबा हो. 90% जनता धुन काढतो रपा रप है ना. एक मागे बाबा आलता, पंख्यावाला बाबा. त्याला 4-5 जण उचलायचं आणि त्यानं पंखा थांबवायचा आणि असं हात करून कपडा खाण्याचं. लड्डू मोत्यानं अवतार घेईल संसार साजर. काय दलिंदर आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे, भोंदगिरीपासून अंधश्रद्धेपासून लांब राहा. कर्तृत्वानं मेहनतीनं घराचं चित्र बदला. व्यसनापासून लांब राहा. आणि तू यात धमक आहे, स्वतःच्या भरोशावर स्वतः कमवलेल्या मेहनतीवर व्यसन कर, नो प्रॉब्लेम. तू पैसे स्वतः कमव, झक मार. 10,000 रुपये तू कमाई आहे. 1,000चा काय तुला प्यायचं ते मार तिकडं, पण 9,000 घरी दे. हा, नाही तर 10,000 पगार भिकारचोट 12,000 तो कर्जान काढले. फाईल बिले भारी पुन्हा 10,000ची फाईल 100 रुपयांनी भरायचे, 9,000 द्यायची. 9,000 पहिले देते, 10,000 वसूल करते. ते फाईलवाले बी मरणार. लय कार्यक्रम बिघडला आजकाल. रपा फाईल काय केलं? फाईलचं काम करतो म्हणजे आपण. कसं काय नाही म्हणले, 9,000 द्यायचे, 100 100 दिवस घ्यायचे, 10,000 होतात. आणि ते दिवस उजाडला त्याला कधी पेनल्टी असते वाटते. आणि ते पैसे कोणाला दिले? पत्ते खेळणार आलं. याचा तर 50 वर्ष होय. राण्या गुल्ली बादशाह, शुक्रवार, आकडा क्रमांक 7. दे धनाधन, जंगली रमी पे आवना महाराज गेला थार. सांगायचं तात्पर्य एकच आहे, चांगलं राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. विनंती तेवढीच करतो. मी मुळात भाषण द्यायला नाही की बालूला शुभेच्छा द्यायला आलतो. बालूला एवढंच सांगेल की जे तुझे स्वप्न असतील ते पूर्ण होत. वाढदिवसानिमित्त तुला लक्ष शुभेच्छा. एवढंच म्हणेल की जे जे हवं ते तुला मिळो. जे आता तुला जे ठरवलं असेल, झेडपी लढायची का, पंचायत समिती का, गावातच कार्यक्रम ठोकायचा आहे, तुला आशीर्वाद आहे त्यासाठी. फक्त गावातल्या लोकांना विनंती आहे, माईच्या तुम्ही त्याचा कार्यक्रम ठोकू नका. साथ द्यायची तर मनातून द्या, नाही तर सांगा बाबा, है ना. कारण मेंटॅलिटी आहे, परिपूर्ण अभ्यास करायचा. राजकारण सध्या लय डेंजर आहे. आपण ज्याचा आढावा काढला होता का, अख्ख्या लोक प्रत्येक जण शिवाय बीजेपीला द्याले. तुम्ही आम्ही अख्ख्या नेत्याशिवाय निवडून कोणी आले? मग तुम्ही मला ईएम मध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे निवडून आले ते का म्हणत? ज्याला समजा काँग्रेसचं निवडून आले त्यांना राहिला कोण आहे ना, इथे ईएमचा प्रॉब्लेम, त्यांना राजीनामा द्यावा. मग विश्वास नाही याच्यावर. आणि प्रत्येकाचा कार्यक्रम मोह चांगला आहे ना, समाज गेला चुलीत. ही मेंटॅलिटी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून अभ्यास केल्याशिवाय राजकारणात उतरणं गरजेचं नाहीये. एवढंच म्हणेल की बाबा जे जे हवं ते तुला मिळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून इतरांना कळो. जे तुला पाहिजे ते तुला मिळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून इतरांना कळो. जसा माझ्या अंगावर गुलाल पडला, येणाऱ्या काळात जे स्वप्न तू पाहिले तसा गुलाल तुझ्या अंगावर पडावा. दत्ताभाऊ सोबत आहेत, त्याच्याकडे सर्वच गोष्टी आहेत. दत्ताभाऊकडे थोड्याफार आंदोलन मी बी देईल. बाकी प्रत्येक गोष्टीत काय लोक डायला खातील, पण तुझ्याकडे बिल झालं का? फक्त विनंती एकच आहे बाबा, चांगलं राहा, चारित्र्य जपा, महिलांचा सन्मान करा. महिलांना विनंती आहे की पोरी देखत नवऱ्याचा अपमान करू नका. तुमच्या एकांतात तुम्ही दोघं एकमेकाला काही बोललं तरी चालतंय, पण लेकरू सोबत असल्यावर त्याला बोलू नका. कारण आपल्या पोरीनं आपल्या बापाची इज्जत केली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, महामानवांची जयंती आहे. त्यावेळेस एक काम करा, खरं तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक असाल, बाबासाहेबांना मानत असाल, तर उद्यापासून पहिले आपल्या मायबापाच्या पाया पडायला सुरुवात करा.
पहिले एकच काम करा, बंधू बिंदू बाबाच्या पाया पडू नका, पण बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं पहिले मायबापाचा सन्मान करून त्यांच्या पाया पडा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही यश मिळवलं, कीर्ती मिळवली, पैसा कमवला आणि ते पाहायला तुमचे मायबाप नसेल ना, त्याच्यात तो दम राहत नाही. तो जे दम असतो का तो नसतो. मी तुम्हाला काय म्हणलं, भिंतीवरला बापाचा फोटो खाली येऊन पुन्हा तुमच्या पाठीवर थाप देत नाही. आज आपला लय मोठा दरार आहे, गाड्या घोड्या घर बीर नंबर 1 आहे, काही विषय नाही. हात मळणं पाय मळणं जिथं तिथं सन्मान आहे ना. प्रत्येक ठिकाणी गेलो अंगावर गुलाल टाकतील लोक, हारे टाकतील, पाया पडतील, पण हे पाहायला मग हे मायबाप नाहीत. तुम्ही जे बी करायचं का ते मायबापाच्या देखत कळलं का. नंतर ते गेल्यावर काय, नंतर आपण किती डायलॉग घालला घरात, या बरं भलं मोठं मंदिर बनलं, मायबापाचा फोटो टाकला, नो मॅटर. जिवंतपणे आपण काय देऊ शकलो हे महत्वाचं मॅटर आहे. म्हणून एकच काम आहे, जिवंतपणे त्या मायबापासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि मायबापाच्या पाया का पडायचं, बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदो की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या माणसाला काहीच कमी पडत नाही ज्यानं मायबापाचा सन्मान केला, ज्यानं घरी माईल भांडते, बापाला शिवा देते, त्या हरामखोरानं बाहेर येऊन समाजसेवा करायची नाही. पहिले मायबापाचा सन्मान केला पाहिजे. ते करसाल एक अपेक्षा ठेवतो, बालूसाठी एवढंच म्हणेल की जे आमच्याकडून घडता येईल तेवढी मदत तुला आम्ही करू. तू ह्याही मनात समाजाबद्दल चांगला दृष्टिकोन ठेव. समाजात काहीतरी करायचंय. राजकारणात केवळ घोड्या आणि गाड्या किंवा बंगला यासाठी कोणी येऊ नये माझी एक अपेक्षा आहे. कारण प्रस्थापितांनी तेच केलंय, येणाऱ्या काळात आपणही तेच ठरवलं तर आपला कार्यक्रम ठोकला जाईल. गोरगरीब लेकरांनी राजकारणाकडे आलं पाहिजे. का तर राजकारणाकडे यायची ताकद एका बाप माणसाने दिली. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्याचा शब्द होता शासन करती जमात बना. काय शब्द होता. हा, पण मी राजकारणात येणार नाही, पण जे लोक चांगले असतील त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे. जरी आपल्याला राजकारणात यायचं नसेल तर चांगले लोक जे राजकारणात असतील त्यांना सपोर्ट करावं लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. मी लक्ष्मण दादाला गाडीत बोललो, दादा म्हणलं तुमची किती बेजारी हो, आमचे बंधू आहेत. कुठलाही कार्यक्रम असेल, आता उद्या 13 लग्न आहेत, 13 लग्न अटेंड करायचे, तिथून मुंबईला निघायचे. सकाळी 6 घरातून निघलेत है ना, 4 लग्न करून माझ्यासोबत इथे आहेत. नाकारता येतच नाही. सामाजिक जबाबदारी पडली की माणसाचा कार्यक्रम ठोकला गेला. हे कधी लक्षात घ्या. सहज सोपं नाही. पदरात काय, काहीच नाही. पदरात काय, शुगर आहे, त्रास आहे, तणाव आहे, पण लोकांच्या चेहऱ्यावरल्या हास्यासाठी लोकांनी आपल्याला मानलंय बाबा, त्यासाठी बेजारी आहे का नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुमचंही काम आहे, समाजासाठी वेळ द्या, पण त्या वेळेत घरच्याला वेळ देणं काळाची गरज आहे. ही गोष्ट आवर्जून सांगतो. ज्या लेकरांना शिकायचंय, बाबूला विनंती करतो की काही गोरगरिबाचे लेकरं असतील, शिकायचं प्रॉब्लेम आहे, परिस्थिती वाईट आहे, त्यांची यादी तयार करायची. ज्यांच्याकडे मोबाईल असेल, ऑनलाईनमध्ये 500-600 कोणती एखादी बॅच 1000ची असेल, पण गोरगरिबाचे लेकरं मायबाप कुठेतरी कामाला जातात, त्यांची यादी पाठवायची. तेवढ्या लेकराला मोफत ॲपमध्ये ॲड करू. मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीनं करा. मोबाईल हे तंत्रज्ञान चांगलं आहे, चांगल्या गोष्टी पाहिल्या तर. पण तू 8 व्हिडिओ पाहिले आणि तुझ्या डोक्यात 9व्या व्हिडिओची आशा असेल